राहणार आहे. सर एक प्रश्न आहे की वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादीनं नोटीस बजावली आहे. चाकणकरांविरोधात माध्यमांमध्ये वक्तव्य केल्यानं ही नोटीस आहे. माध्यमांमध्ये केलेली वक्तव्य पक्ष शिस्तभंग करणारी असल्याचा यात आरोप आहे. आपल्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करू नये असा यात उल्लेख करण्यात येतोय. 7 दिवसात खुलासा द्यावा असं देखील यात म्हटलेलं आहे. आता या सगळ्या नोटीसची विषयी बोलण्याकरता स्वतः रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. नोटीस बजावली आहे पक्षानं तुम्हाला पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे. नमस्कार ताई, मला ही नोटीस काल माझ्या व्हॉट्सअपवरनं मिळालेली आहे. सगळ्यात महत्वाचं की मी पक्षाच्या विरोधात किंवा पक्षांच्या कोणत्याही पक्षाची हानी होईल असं कोणतेही वक्तव्य केलेलं नाहीये. ठीक आहे, काय असतं आपण आंदोलनाने न्याय मागताना काही ज्या कृती असतात त्या कृती कायद्याच्या काही विरोधात बसत नाही, म्हणूनच आंदोलकांवर ते गुन्हे दाखल होत असतात. अशाच पद्धतीने पक्षाने जी काही मला नोटीस पाठवली आहे त्याचा सविस्तर कायदेशीर खुलासा 7 दिवस त्याच्यामध्ये आहे. तो मी माझ्याकडनं माझ्या सगळ्या आमच्या वकिली सहकारी टीमकडनं तो केलाच जाईल. परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या माता भगिनींचं जे काही चारित्र्य पीडितांचं चारित्र्यहनन केले त्यांच्यावरही काय कारवाई करणार आहेत का नाही, आता मला तेवढंच पाहायचं आहे. मला माझ्यावर कारवाई करतात म्हणून काही रोष नाहीये. ठीक आहे की काय जी पक्षाचा जो काही काय नियम आहे किंवा पक्षाची जी काही कामकाज आहे त्याच्यामध्ये ही नोटीस मला पाठवलेली आहे. मी त्याचं कायदेशीर उत्तर त्यांना खुलासा करेल. अगदी, पण असं देखील म्हटलं जात आहे की या सगळ्या उत्तरावर जर पक्षाचं समाधान झालं नाही तर मात्र पक्षातून काढण्याची किंवा निलंबित करण्यासंदर्भातली काही कारवाई केली जाऊ शकते अशी ही चर्चा आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही, त्या पक्षाची ती भूमिका असते. तसं त्या पक्षात राहायचं का नाही त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचं मत असतं. आपण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या या विचारांचा पक्ष आहे आणि मी पक्षाच्या विरोधात तर कुठलेही वक्तव्य केलेलं नाहीये. आयोग हा पक्षाशी आयोगावर पक्षाच्या महिला आहेत, परंतु आयोग हा पक्षाचा आहे असं होत नाही. त्याच्यामुळे याच्यात कायदेशीर लीगल फार त्या सगळ्या गोष्टी आहेत. कोणी तो खुलासा दिलेला मानायचा नाही मानायचा हा त्याचा विषय आहे. आणि मग ही माझी कायदेशीर लढाई असेल, माझी नाही ज्यांची त्यांची असेल ती कायदेशीर लढाई असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र बघतोय ते. त्याच्यामुळे मी पक्षाच्या विरोधात कोणतं वक्तव्य केलं नाही. पक्षाची नाव खराब होईल असं कोणतं काम केलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्या कायदेशीर त्याचं सविस्तर खुलासा मी त्यांना देईल. आता काय कोण कारवाई करेल म्हणजे हे न्यायाधीशाला आधीच विचारायचं की बाबा तुम्ही हाच निर्णय. रुपालीताई, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. माझा पोहोचतोय आवाज तुमच्यापर्यंत? रुपालीताईंचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपण पुन्हा एकदा रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. 7 दिवसात खरं तर खुलासा द्यावा असं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. पण अर्थातच आपण या सगळ्याला उत्तर देऊ, अगदी सविस्तर उत्तर देऊ असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणतायत. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधूया रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी. या नोटिसीनंतर रुपाली ठोंबरे पाटील नाराज आहेत का, त्यांची पुढची भूमिका नेमकी काय आहे. वारंवार खरं तर पक्षात रुपाली वर्सेस रुपाली असे वाद सुरू असताना याविषयी अनेकदा रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठांना त्याची कल्पना दिलेली होती. असं असताना जर नोटीस बजावली जात असेल तर मग रुपाली ठोंबरे पाटील काही वेगळा मार्ग स्वीकारणार का, असे अनेक प्रश्न आता
या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत, या सगळ्याविषयी बोलणार आहोत. तुर्तास तोवर वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी कोल्हापूरची आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य